छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील कृष्णा शंकर माकोडे यांचे वयाच्या 53 वर्षी निधन झाले। त्यांच्या इच्छेनुसार व जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे मरणोत्तर देहदान करण्यात आले। रामानंद संप्रदायाच्या वतीने 155वे मरणोत्तर देहदान करण्यात आले। कैलासवासी कृष्णा शंकर माकोडे यांच्या मरणोत्तर देहदान प्रसंगी त्यांची पत्नी वैशाली माकोडे, मुलगा स्वप्नील माकोडे, मुलगी शीतल माकोडे, नातू स्वरूप माकोडे, बहीण कस्तुराबाई रावळकर, हरिदास रावळकर, संगीता डोके, बहिणाई संतोष डोके, भाऊ काशीनाथ माकोडे, रघुनाथ माकोडे, विमलाबाई माकोडे, रुक्मिणीबाई माकोडे, ममताबाई माकोडे, दुर्गाबाई माकोडे, विश्वनाथ माकोडे, सोमनाथ माकोडे, रामेश्वर माकोडे, लक्ष्मण माकोडे, पुतणे दत्तू माकोडे, रवींद्र माकोडे, दशरथ माकोडे, नितीन माकोडे, सचिन माकोडे, मामा रामदास मनडवे, लीलाबाई मनडवे, सालक कैलास मनडवे, अशोक मनडवे, संजय मंडवे, ज्ञानेश्वर मंडवे, विष्णू मंडवे, प्रकाश मंडवे, सचिन मंडवे, आनंद मंडवे यांच्या संप्रदायाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती। छत्रपती संभाजीनगर जिल्हा सेवा समिती, सिल्लोड तालुका सेवा समिती तसेच केळगाव सेवा केंद्रातील आजी माजी पदाधिकारी यांचा विशेष सहभाग होता। गावदर्शन लाईव्ह, गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।